माझी स्वतःची मुलगी ऑटिस्टिक आहे. खूप गोंधळ करणारे प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये आणि प्रत्येक पालकाच्या मनामध्ये आहेत. तर त्याचंच आज निरसन करण्यासाठी आज आपण तज्ञ डॉक्टरांना इथे बोलवले आहे. मॅम आहेत नंदिनी गोकुलचंद्र, त्या डेप्युटी डिरेक्टर हेड मेडिकल सर्व्हिसेस आहेत आणि कन्सल्टंट रिजेनरेटिव्ह मेडिसिन आहेत. आणि आता सध्या त्या न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन मध्ये 16 वर्ष कार्यरत आहेत. मुद्दा आहे की आपल्याला अवेअरनेस आता आपल्याला सगळ्या पॅरेंट्स मध्ये पोहोचवायचं. काही पालक खूप ऍक्टिव्ह असतात किंवा खूप प्रोएक्टिव्ह असतात आणि काही बिलकुल कॅज्युअल असतात. तर कुठे ना कुठे ऑफकोर्स एक आपल्याला मधला भाग घ्यायचा आहे आणि कंपॅरिझन पण कंपॅरिझन ते कोणतं मूल फर्स्ट येतो आणि कोणतं मूल 30th असतो, पण सगळे शिकतात आणि मोठे होतात. पालकांना कळत नाही की ऑटिझम म्हणजे काय. एकही मूल दुसऱ्यासारखा नसतो, म्हणून त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम म्हणतात. स्पेक्ट्रम एकदम कमी प्रॉब्लेम पण असू शकतं, एकदम खूप जास्त पण असू शकतं आणि काही मुलं मधले असतात. सो इट इज अ स्पेक्ट्रम. ऑटिझम मुलं वेगळी आहेत, कमी नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. काही गोष्टींमध्ये मुलं खूप मस्त असतात, खूप चांगले असतात आणि काही गोष्टींमध्ये त्यांना जमतच नाही. जेव्हा पालक बाहेर येतील हे सांगून की जे डिफेन्सिव्ह नाही होणार आणि बाहेर येणार की माझ्या मुलाला ऑटिझम ऍक्सेप्ट करणार आणि बाहेर येणार, तर तुमच्या मुलामध्ये जी स्पेशालिटी आहे ते पण दिसतील तुम्हाला. की टू रेज अ चाइल्ड यू नीड अ होल विलेज, राईट. तर टू रेज अ ऑटिस्टिक चाइल्ड यू नीड डबल विलेज असं मला वाटतं. तर मदत घ्या. यू कॅन फाइंड जीनियसेस इन दॅट. जिनिओसिटी मिळतं त्यांच्यामध्ये, पण हे बघायचं दृष्टिकोन आपल्याला पाहिजे. आपण आपल्या मुलांना कमीच लेखतो नेहमी. ऑटिझम, ऑटिस्टिक इंडिव्हिज्युअल्स खूप हुशार असतात. 10% जे मुलं आहेत ते जीनियसेस असतात. बिल गेट्स, इलॉन मस्क, आईन्स्टाईनला पण ADHD चे सिम्पटम्स होते. मॅडम क्युरी, त्यांनी रेडिओ ऍक्टिव्हिटी साठी त्यांना नोबेल प्राइज मिळालं. तर शी वॉज ऑटिस्टिक. असे भरपूर लोक आहेत. 5 वर्षापर्यंत तरी मुलांना स्क्रीन द्यायचं नाही. त्यांना बाहेर पळू द्या, खेळू द्या. त्यांना पळणं आवश्यक आहे, मातीमध्ये खेळणं आवश्यक आहे, त्यांना सगळं एक्सप्लोर, जम्प करणं आवश्यक आहे. मुलं जम्प करते, अरे पण ते त्यांच्या एज अप्रोप्रिएट आहे. तुम्ही मुलांना रोबोट बनवताय. स्टिग्मा दूर करण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल, पालकांनाच पुढाकार घ्यावा लागेल, तुम्हालाच जाऊन अवेअरनेस क्रिएट करावं लागेल. डॉक्टर्स हे करू शकणार नाही. समजून घ्या त्यांचं वेगळेपणा आणि समजून त्यांना एक्सेप्ट करा पहिले पालकांनी, आणि मग तुम्ही जगाला सांगा की तुमचं मूल किती चांगलं आहे, वेगळं आहे.